देशपांडे गेले अनेक दिवस आपण जर बघितलं असेल तर वारकरी संप्रदायामध्ये जी काही लोकांनी म्हणजे खरं तर मनोवादी लोकांनी जी घुसखोरी केली आहे त्याच्या विरोधात बोलत होते। वारकरी संप्रदायामध्ये आणि संतांच्या विचाराने चालणारे जे खरे वारकरी आहेत त्यांच्या मनामध्ये एक विषय असतो, जर तुम्हाला विचार पटले नाही तर त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। हे आधीच्या महान संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलं पाहिजे। आता हा जो बोंधू काय ना त्याचं भंडारे, आता हा आला कुठून, त्याला काय कळतं? ज्या पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन तो बोलत होता, शिव्या देत होता, मला वारकरी संप्रदायाच्या सर्व मान्यवरांना, वारकरी संप्रदायाच्या सर्व लोकांना विचारायचे की शिवीशाप आपल्या संप्रदायामध्ये कोणी देतं का? जे हे खरे प्रामाणिक संतांचे विचार घेऊन जाणारे वारकरी संप्रदायाचे हबप आणि सगळे महाराज आहेत, कधी चिडलेले, रागवलेले, कधी बंदूक घेऊन गेलेले कधी आपण बघितलंय का? मग अशा बोंधू बाबाला जर आपण स्वीकारत असू, त्याला मोठं करत असू, तर ह्याली कुठेतरी संतांचे विचार हे पायाखाली तोडवले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि हा जो बोंधू म्हणतो ना आमचे गुरुवर्य, या गुरुवर्यांनी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये अशी शाळा घातली जिथं बहुजन समाजाच्या मुलांना एंट्री नाही। त्यामुळे हा जो कोणी बोंधू काय नाव भंडारी जर बहुजन समाजाचा असेल, स्वतःच्या पोराला टाकून बघ त्या शाळेमध्ये। अरे महात्मा फुलेंनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी तिथं संघर्ष केला, बहुजन समाजाच्या मुलामुलींना तिथं आता शाळेमध्ये संधी येण्याची संधी त्या काळामध्ये दिली, म्हणून आज आपल्या आया बहिणी तिथं शिकल्या। आणि त्याच तुझ्या गुरुवर्याने बहुजन समाजाच्या लोकांना तिथं यायला परवानगी दिली नाही। याच्यावरूनच कळतं की तुम्ही प्रतिगामी आणि तुम्ही मनोवादी विचाराचे आहेत। आम्ही खंडन करतो। पुढच्या काही वेळात जर काय तिथं FIR आमच्या म्हणण्यानुसार नाही झाला तर आम्ही स्वतः लवांडेंच्या बाजूने, विचाराच्या बाजूने, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारा बाजूने त्या ठिकाणी उभा राहणार आहोत। आणि हा जो बोंधू काय भंडारे जो आहे त्याला मला अजून एक विचारायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व महामानवांवर जेव्हा बोललं गेलं आणि खास करून जो बोंधू भंडारी नाही तो दुसरा कोण, बागेश्वर बाबा महाराजांबद्दल जेव्हा खालच्या लेवलला जाऊन बोलतो, तुकोबरायांबद्दल बोलतो, माऊली महाराजांबद्दल बोलतो, तेव्हा तू काय भूमिका घेतली होती? का दाढी काढत बसला होता का गवत उपटत बसला होता? हे लोकांना त्या ठिकाणी तू सांगावं। राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।